नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य तू त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इम्युनायझेशन शेड्यूलचा न्यू इम्युनायझेशन शेड्यूलचा तक्ता बघणार आहोत. तर आपण पहिलं ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती आहे, पण बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या की नवीन तक्ता बनवा, जो नवीन आहे तर आपण तो बघणार आहोत. तर हा जो तक्ता आहे तो ANM नर्सिंग स्टुडंट, GNM फर्स्ट इयर, GNM सेकंड इयर सगळ्या नर्सिंग स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. GNM फर्स्ट इयरला कम्युनिटीमध्ये विचारला जातो. त्याच्यानंतर GNM सेकंड इयरला चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये कुठे विचारू शकतात. तर तुम्हाला इम्पॉर्टंट आहेच हा तक्ता. ठीक आहे, तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही पहिला व्हिडिओ आहे त्याच्यानुसार लिहू शकता, सेकंड व्हिडिओनुसार सुद्धा लिहू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ANM नर्सिंग स्टुडंटनाही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर पहिलं आहे फर्स्ट इयरला, सेकंड इयरला विचारला गेला तर तुमच्या पाठ असायला पाहिजे. तर आता आपण सुरुवात करूया. आता इथे हे आहेत, लस आहे, कधी घ्यावी, मात्रा, मार्ग, जागा आणि लसीची सुरुवात कधीपासून झाली, असे तक्ते आहेत. थोडंसं अक्षर बारीक आहे ह्याच्यामध्ये तक्त्यामध्ये, तर समजून घ्या. पहिलं आहे गरोदर महिलांकरता बघूया, जे प्रेग्नंट वुमन असतात त्यांच्यासाठी. तर TD आहे पहिला डोस. तो आहे गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात असतो. 0.5 मिली असतो, म्हणजे ml, मिली म्हणजे ml असतो. कारण आपली सिरिंज बघा 2 ml 2 cc सिरिंज आपण बघितली, ही 1 ml आहे, ही 2 cc आणि हे इथे संपते ती. ठीक आहे. तर इथे 0.5 ml असतो, इथे 1 ml, इथे 1.5 आणि हे 2 ml असतं. तर आपण इथे 0.5 ml देतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक हे सांगते, 0.5 ml TTचं इंजेक्शन दिलं जातं आणि जे 0.05 ml जे आहे ती BCGची लस दिली जाते. ठीक आहे. ती 1 mlची सिरिंज असते, ट्युबरक्युलोसिसची 1 mlची सिरिंज येते. ठीक आहे. ब्राऊन कलर म्हणजे एक येते, एक मोठी सिरिंज असते, त्याच्यामध्ये 1 mlची सिरिंज असते ती. तर त्या सिरिंजमध्ये आपल्याला ते हे केलेलं असतं, म्हणजे ट्युबरक्युलोसिसमध्ये त्याच्यामध्ये 0.05 ml द्यायचं. 1 mlमध्ये 1 mlच्या सिरिंजमध्ये 1 mlच्या सिरिंजमध्ये 0.05 ml देता येतं, त्याची सिरिंज असते ती. तर आता आपण बघूया, तो राहिला विषय नंतर मी सांगते. TD म्हणजे गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात 0.5 मिली मात्रा दिली जाते. मार्ग आहे अंतस्नायूमध्ये आणि जागा दंडावर दिली जाते, कुठल्याही. त्याला TTच्या ह्याच्यासाठी हे नाही आहे. किंवा हे आयम पण दिलं जातं, कमरेवरती पण देता येतात. म्हणजे असं स्पेसिफिक नाही आहे की तिथेच हे दंडावरती. आपण प्रेग्नंट वुमन असो किंवा नॉर्मल लोकांना आपण शक्यतो सगळ्या हॉस्पिटलमध्ये कमरेवरती म्हणजे आयम इंटरमस्क्युलर दिलं जातं. त्याच्यानंतर TD दुसरा, TD 1 नंतर 4 आठवड्यांनी 0.5 मिली अंतस्नायूमध्ये मार्ग आणि दंडावर दिला जातो. आणि TT बूस्टर जो आहे तो कुणाला दिला जातो, DT बूस्टर जर मागील TD दिल्यानंतर 1 वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास. हँडरायटिंगचं तुम्हाला खूप स्मॉल आहे, दिसत नसेल तर माझ्या काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. 0.5 मिली अंतस्नायू आणि दंडावर दिली जाते. आता आपण बालकांकरता बघूया काय आहे. तर पहिली आहे BCG आहे. BCG कशी दिली जाते, तर जन्मता 1 वर्षापर्यंत लवकरात लवकर, जन्मता 1 वर्षापर्यंत BCG लवकरात लवकर दिली जाते. 0.1 मिली. ठीक आहे. आणि 1 महिन्यापर्यंत 0.05 मिली. आता ह्याचं बघा, 0.1 मिली दिली जाते आणि 1 महिन्यापर्यंतच फक्त 0.05 मिली दिली जाते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मार्ग आहे अंतत्वचा, अंतत्वचेमध्ये दिली जाते. डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिली जाते. डावा जो लेफ्ट हँड आहे याच्या जागा स्पेसिफिक असतात, कुठलीही लस कुठेही देऊन चालत नाही, ह्याच्या स्पेसिफिक. डावात जो लेफ्ट हँड असतो त्याच्या दंडावरती दिलं जातं. तिथे काही लोकांना मार्क हे असतात, आपले आई वडील वगैरे असतात त्यांना बघा, त्यांच्या लेफ्ट हँडला मार्क आहे. तर अंतत्वचेमध्ये हेपॅटायटिस B जन्मता डोस,
हिपॅटिटीचा जी आहे ती जन्मताच दिली जाते, जन्मता 24 तासाच्या आत दिली जाते. 0.5 मिली दिली जाते अंतस्नायूमध्ये. डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूस दिली जाते. डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूस ही दिली जाते हिपॅटायटिस बी, जी जन्मता 24 तासाच्या आत दिली जाते. कधी कधी प्रश्न विचारला जातो. नंतर BOPV आहे, तर ती कशी दिली जाते? OPVचा 0चा डोस. जन्मता 15 दिवसांच्या आत 2 थेंब मुखावाटे म्हणजे ओरली आपल्याला दिली जाते. 2 थेंब देतात पोलिओची, तुम्हाला माहिती असेल. आणि ह्याची सुरुवात झाली आहे 25 एप्रिल 2006 पासून याची सुरुवात झाली आहे. आता OPV 1, 2 आणि 3चे डोस कधी असतात? तर OPV 1, 2, 3चे डोस असतात 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे पूर्ण झाल्यावरती. OPV 5 वर्षापर्यंत देता येऊ शकतो. 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे. ह्याचे 2 थेंब मुखावाटे दिली जाते. ठीक आहे. आणि हे पण मुखावाटे, म्हणजे आपण काय बघतोय? मार्ग आणि जागा. तर मार्ग आहे मुख आणि जागा पण मुखच आहे. आता आहे OPV पेंटावॅलंट. 1, 2, 3 कधी दिले जातात? 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे. पहिला डोस 1 वर्षापर्यंत देता येऊ शकतो, पण आपण कंपल्सरी 6 आठवड्यापर्यंत देतो. 0.5 मिली देतात अंतस्नायूमध्ये डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूस. आणि ह्याची सुरुवात पेंटावॅलंटची कधी झाली आहे? 23 नोव्हेंबर 2015 पासून याची पेंटावॅलंटची सुरुवात झाली आहे. आता रोटाव्हायरस 1, 2, 3. रोटाव्हायरस 1, 2, 3 ती कधी दिली जाते? रोटाव्हायरस तर पूर्ण आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे पूर्ण झाल्यावरती. ठीक आहे. रोटाव्हायरस जे आहे ते पूर्ण 6 म्हणजे कधी दिले जातात? 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे. पहिला डोस 1 वर्षापर्यंत देता येतो. 2.0 मिली 2 ml असतो तो. त्याच्यानंतर मुखावाटे आणि रोटाव्हायरस 20 जुलै 2019 पासून सुरुवात झाली रोटाव्हायरस द्यायला. त्याच्यानंतर FIPV कधीपासून दिला जातो? 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे पूर्ण झाल्यावर. पहिला डोस 1 वर्षापर्यंत दिला जाऊ शकतो. 0.1 ml अंतत्वचा उजव्या दंडावरती. IPVचा कधीपासून डोस सुरू झाला? 25 एप्रिल 2016 पासून IPV सुरू झाला आहे. PCV 1 आणि 2. PCV 1, 2 कधी? 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे. पहिला डोस 1 वर्षापर्यंत दिला जाऊ शकतो. 0.5 मिली आहे, देता येतो. जागा आहे अंतस्नायू, म्हणजे अंतस्नायूमध्ये दिलं जातं. उजव्या मांडीवरील बाहेरील बाजूस PCV दिला जातो. 12 जुलै 2021 पासून याची सुरुवात झाली PCVची. अजीवनसत्व कधी दिला जातो? अजीवनसत्व पहिला डोस आहे 9 महिने पूर्ण झाल्यावर गोवर रुबेला बरोबर दिला जातो. अजीवनसत्व गोवर आणि रुबेलासोबत 1 मिली दिला जातो. मुखावाटे अजीवनसत्व. त्याच्यानंतर FIPV तिसरा डोस कधी दिला जातो? 9 महिने पूर्ण झाल्यावर. 1 डोसमधील किमान अंतर 9 महिने असं आवश्यक आहे, 2 महिने आवश्यक आहे. PCVचा जो डोस, IPVचा जो डोस आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या डोसामध्ये किमान 2 महिन्याचं अंतर पाहिजे. 0.1 मिली अंतत्वच्या डाव्या मांडीवर. 1 जानेवारी 2023 पासून याची सुरुवात झाली आहे. आता गोवर रुबेला पहिला डोस. गोवर आणि रुबेलाचा पहिला डोस कधी जातो? 9 महिने पूर्ण झाल्यावर 5 वर्षापर्यंत दिला जाऊ शकतो. 0.5 मिली त्वचेखाली उजव्या दंडावर. PCV बूस्टर कधी? 9 महिने पूर्ण झाल्यावर. 0.5 मिली अंतस्नायू उजव्या मांडीवरील बाहेरील बाजूस. JE1 कधी दिला जातो? 9 महिने पूर्ण झाल्यावरती 1 वर्षापर्यंत JE1 दिला जातो. 0.5 मिली अंतस्नायू डाव्या मांडीच्या मध्यभागी. 2006 पासून याची सुरुवात झाली. BOPV बूस्टर 16 ते 24 महिन्यात 2 थेंब मुखावाटे. अजीवनसत्व 2रा ते 9वा डोस 16 ते 24 महिन्यात. त्यानंतर 5 वर्षापर्यंत 6 महिन्यांनी 1 डोस. 2 मिली 2 लाख इंटरनॅशनल युनिट मुखावाटे दिले जातात, म्हणजे ओरलीच देतो आपण जीवनसत्व. त्याच्यानंतर आहे गोवर आणि रुबेला दुसरा डोस 16 ते 24 महिन्यात. 0.5 मिली त्वचेखाली उजव्या दंडावर देतो. JE दुसरा 16 ते 24 महिन्यात. 0.5 मिली अंतस्नायू डाव्या मांडीवरील मध्यभागी. DPT बूस्टर कधी देतो? 16 ते 24 महिन्यात. 0.5 मिली अंतस्नायू डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूस. आता DPT बूस्टर कधी दुसरा देतो आपण? 5 ते 6 वर्ष. 0.5 मिली अंतस्नायू डाव्या दंडावर देतो बूस्टर आणि DPTचा.
आणि टी डी कधी देतो 10व्या वर्षी आणि 16व्या वर्षी. टी डी जो आहे तो 10व्या वर्षी 16व्या वर्षी 0.5 मिली अंतस्नायू आणि दंडावर दिला जातो टी डी 10व्या आणि 16व्या वर्षी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आहे. तुम्हाला समजलंच असेल. आपला इम्युनायझेशन शेड्यूलचा हा तक्ता आहे, हा फॉलो करू शकता. बघून घ्या. तुम्हाला लिहायचं असेल तर काय काय लिहायचं आहे. लस कधी घ्यावी, मात्रा, मार्ग, जागा. गरोदर महिलांकरता हे सगळं लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बालकांकरता हे सगळं लिहून घ्यायचं आहे. पेंटावलांपर्यंत लिहून घ्या. पाहिजे तर व्हिडिओ जेव्हा लिहिणार तेव्हा स्टॉप करा आणि पूर्णपणे लिहून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.